नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्पर्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. खेळ आणि त्याच्या संबंधितचे खेळाडू याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, याच व्हिडिओमधील तुम्हाला 100% 1 ते 2 मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, टोटल आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला. पहा, प्रत्येक प्रश्नासोबत आपण काय पाहणार आहोत? त्या खेळाडूचं नाव, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि तो कोणत्या राज्यातील खेळाडू आहे. या 3 गोष्टी आपण पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये. क्लिअर? व्यवस्थितपणे वहीमध्ये लगेच लिहून घ्या, फक्त बघत बसू नका. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? बजरंग पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हा एक रेसलर आहे, कुस्तीपटू आहे. तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे बजरंग पुनिया. आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करतो? तर हरियाणा या राज्याचा हा खेळाडू आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. काळजीपूर्वक मन लावून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून लिहून घ्या. प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे? नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भालाफेक या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा आणि हरियाणा या राज्याला हा बिलॉंग करतो. म्हणजे हा सुद्धा खेळाडू हरियाणा राज्यातील आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. मीराबाई चानू हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वेट लिफ्टिंग म्हणजेच वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत आपल्या मीराबाई चानू. म फॉर मीराबाई, म फॉर मणिपूर. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, मणिपूर राज्यातील या खेळाडू आहेत ज्यांचं नाव आहे मीराबाई चानू आणि या वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. लवलिना बोर्गोहेन ही जी काही खेळाडू आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत आपल्या लवलिना बोर्गोहेन असं त्यांचं नाव आहे आणि आसाम या राज्यातील या खेळाडू आहेत. यांच्यावरील 100% प्रश्न विचारला जाणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5वा. वंदना कटारिया ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हॉकी या खेळाशी संबंधित आहे आणि उत्तर प्रदेश राज्याला या बिलॉंग करतात. फोटोच्या माध्यमातून तुम्हाला हे जे काही प्लेयर्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायला अजून जास्ती सोपं जाणार आहे. ठीक आहे, तर प्लेयरचं नाव आहे वंदना कटारिया, उत्तर प्रदेश राज्यातील आहेत आणि हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6वा. अदिती अशोक ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गोल्फ, GOLF, गोल्फ या खेळाशी संबंधित आहेत आणि कर्नाटक राज्यातील या खेळाडू आहेत अदिती अशोक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा. सविता पुनिया ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक बी. हॉकी या खेळाशी संबंधित आहेत सविता पुनिया आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात. म्हणजेच हरियाणा राज्यातील या खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8वा. मोस्ट इम्पॉर्टंट खेळाडू आहे, बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये यांच्याबद्दल विचारलेलं आहे. राफेल नदाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. टेनिस या खेळाशी संबंधित आहेत राफेल नदाल आणि स्पेन या देशातील हे खेळाडू आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9वा. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. स्मृती मंधाना ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील या खेळाडू आहेत स्मृती मंधाना. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10वा. विश्वनाथन आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत विश्वनाथन आनंद आणि तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात विश्वनाथन आनंद. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11वा. मॅक्स वर्स्टापेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. रेसिंग या खेळाशी संबंधित आहेत मॅक्स वर्स्टापेन. मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर आहेत आणि बेल्जियम या देशातील हे खेळाडू आहेत ज्यांचं नाव आहे मॅक्स वर्स्टापेन. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12वा. सर्वांना माहित आहे लिओनेल मेसी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक ए. फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत आणि अर्जेंटिना या देशातील हे खेळाडू आहेत.
पुढचा प्रश्न क्रमांक 13वा, स्टार मार्क करून ठेवा. PV सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॅडमिंटन या खेळाशी या रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. PV सिंधू आणि हैदराबाद या शहरातील या खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा, मिताली राज ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय क्रमांक ए, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि राजस्थान राज्यातील या खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा, क्रिस्टियानो रोनाल्डो हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक डी, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत आणि पोर्तुगाल देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा, निखत जारीन स्टार मार्क करून ठेवू शकता. तर निखत जारीन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहेत आणि तेलंगणा राज्यातील या खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा, हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट खेळाडू आहे. अवनी लेखरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक बी, शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि राजस्थान राज्यातील या खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा, देवेंद्र झाझरिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 18 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत आणि राजस्थान या राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा, शरथ कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत आणि तमिळनाडू राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा, लक्ष्य सेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी, बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि उत्तराखंड राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा, मॅग्नस कार्लसन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक डी, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि नॉर्वे देशातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा, स्टार मार्क करून ठेवा. रॉजर फेडरर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी, टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. रॉजर फेडरर आणि स्वित्झर्लंड या देशातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा, करीम बेंझेमा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर यांच्या हातातील हे जे काही कप आहे, अवॉर्ड आहे, यालाच तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक बी, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. करीम बेंझेमा आणि फ्रान्स देशातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा, नाओमी ओसाका हा खेळाडू किंवा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जपान या देशातील हे खेळाडू आहेत आणि टेनिस या खेळाला हे रिलेटेड आहेत किंवा संबंधित आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा, शेन वॉर्न हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि ऑस्ट्रेलिया देशाला हे बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 26वा, मेरी कॉम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि एम फॉर मेरी, एम फॉर मणिपूर, तर मणिपूर राज्याला बिलॉंग करतात. आपण मगाशीच पाहिलं होतं मीराबाई चानू आणि या सुद्धा आहेत मेरी कोम, या दोन्ही या ठिकाणी मणिपूर राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा, PT उषा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय क्रमांक बी, धावक रनिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि केरळ राज्यातील या खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न 28वा, मिल्खा सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक ए, हे सुद्धा एक रनर आहेत, धावक आहेत आणि पंजाब राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा, सानिया मिर्झा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक डी, टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. सानिया मिर्झा आणि तेलंगणा राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा, शैफाली वर्मा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. शैफाली वर्मा आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 31वा, हरमनप्रीत सिंह हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक डी, हॉकी या खेळाशी संबंधित आहेत आणि पंजाब राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 32वा, ऋषभ पंत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि उत्तराखंड राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 33वा, स्काय सूर्यकुमार यादव SKY हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक बी, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि उत्तर प्रदेश राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 34वा, प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि ओडिसा राज्यातील हे खेळाडू आहेत.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा, सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि दिल्लीतील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36वा, गीता फोगट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37वा, NR विघ्नेश हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि तमिळनाडू राज्यातील हे खेळाडू आहेत. NR विघ्नेश असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 38वा, संकेत सरगर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्र राज्याला हे बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39वा, राजा ऋत्विक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि तेलंगणा राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 40वा, दीपक पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41वा, आदित्य मित्तल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आदित्य मित्तल आणि महाराष्ट्र या राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 42वा, विनेश फोगट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43वा, नवीन मलिक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44वा, संकल्प गुप्ता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 45वा, अचंता कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत आणि तमिळनाडू राज्यातील हे खेळाडू आहेत अचंता कमल. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 46वा, राफेल नदाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी, टेनिस या खेळाशी संबंधित आहेत आणि स्पेन या देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न 47 नंबरचा, रवी कुमार दहिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक बी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 48वा, मनप्रीत सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. मनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे आणि पंजाब राज्यातील हे खेळाडू आहेत. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49वा, सुमित अंतिल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 49 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 50वा, सुनील छेत्री हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 50 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत सुनील छेत्री आणि आंध्र प्रदेश राज्यातील हे खेळाडू आहेत. अशा प्रकारे शेवटचे 2 प्रश्न जे की तुमच्यासाठी असणार आहेत, हे प्लेयर ते कोणत्या राज्याचे आहेत आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याचे दोघांचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. 51 नंबरचा प्रश्न आहे, नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, फुटबॉल, कुस्ती की टेनिस? आणि प्रश्न क्रमांक 52वा, राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग, क्रिकेट, हॉकी की टेनिस? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या 2 प्रश्नाचं उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काही महत्त्वाचे देशातील किंवा जगातील प्लेयर्स आहेत ते प्लेयर्स कोण आहेत, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि ते कोणत्या देशाचे किंवा राज्याचे आहेत याच्यावरती आपण माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे व्हिडिओज, हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना एवढंच बोलेल, नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.